छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या भाजप सेनेची युती तुटली असून सध्या सर्वच पक्षाचे उमेदवार आपापल्या परीने अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियम या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे आहे तर सर्वच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरतात। काल छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती शिवसेनेचे कार्यालय त्या ठिकाणी नाराज झालेले कार्यकर्ते होते। शारदा घुले यांनी आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आज युती तुटली आहे आणि युती तुटल्याच्या नंतर त्यांनी प्रथम अर्ज भरलेला आहे। काय सांगाल, आपल्याला काल उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती, आपण नाराज झाला होतात आणि त्या अनुषंगाने आपण ठिया सुद्धा त्या कार्यालयामध्ये दिला होता, परंतु आता युती तुटलेली, काय वाटतं आपल्याला? कारण की आम्हाला म्हणजे आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। कारण की जे आता तुम्ही बघितलं काल सोशल मीडिया असू द्या, सगळं मीडिया असू द्या, सगळ्या न्यूजला काल लाईव्ह सगळं तुम्ही म्हणजे मला खूप साथ दिली। पण आमचे जे वरिष्ठ नेते त्यांनी काल मला शब्द दिला का स्वतः आम्ही बी फॉर्म घेऊन येणार आहे, तुम्ही फॉर्म भरून टाका। कारण मी आता फॉर्म भरूनच आता बाहेर आलेले, फक्त आमचे नेते आमदार साहेब जयस्वाल साहेब यांची वाट बघते, फक्त कधी बी फॉर्म येईल। मला 100% आशा आहे की यांनी खरंच म्हणजे न्याय दिला, सगळं टोटल कार्यकर्त्याला न्याय दिला। मी त्यांचं खरंच म्हणजे धन्यवाद करते। शिंदे साहेबांचे असू द्या, पालकमंत्री भुमरे साहेब, शिरसाट साहेब, जयस्वाल साहेब यांचे खरंच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। सगळं म्हणजे पूर्ण महिला आघाडी, युवा सेना नेते म्हणजे खरंच त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिला। फक्त आता बी फॉर्म आला तर समजून 100% न्याय भेटला नाही, परंतु काल आपल्याला असं वाटलं होतं का की आपल्याला आता उमेदवारी मिळणार नाहीये आणि आपल्याला आशू सुद्धा अनावर झाले होते, काय वाटलं त्या क्षणी? त्या क्षणी म्हणजे मी पूर्ण म्हणजे जेवढे आमचे कार्यकर्ते होते सगळ्यांनी म्हणजे पूर्ण तयारी केली आणि काल फक्त फॉर्म भरायचा होता। तर फॉर्म भरायचा होता तर अनेक कार्यकर्त्याला म्हणजे निराशा पदरात पडली। मग कारण की एक कार्यकर्त्याचे वरिष्ठ महानगर प्रमुख म्हणून मला भूमिका घेणं गरजेचं होतं। कारण काल मी जर ती भूमिका नसती घेतली तर माझ्या सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळाला नसता। जिल्हा प्रमुख जनता साहेब असू द्या, त्यांनी जशी त्यांची भूमिका घेतली तर बाबा माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तसं मला पण काल भूमिका घ्यावी लागली का माझ्या महिला आघाडी, तर माझ्या महिला आघाडीला मला न्याय देणं गरजेचं होतं। सगळं माझी थोडंफार मागे पुढे झालं असते तिकिटाचं, पण मला महिलांसाठी म्हणजे काल ही कडक भूमिका घेणं गरजेचं होतं आणि ती भूमिका घेतल्यामुळं ज्या माझ्या शहर प्रमुख असू द्या, सगळ्या महिला आघाडी त्यांना काल न्याय मिळाला। बरं, आज युती तुटली, कसं बघता आपण याकडे? हे बघा, तो युती तुटणं वरिष्ठ नेत्यांचा प्रश्न येतो, पण माझं फक्त एकच मागणं होतं सगळ्यांना का बाबा आम्हाला कार्यकर्त्याला न्याय द्या। युती तुटली याकडे कसं बघता आपण? हे बघा, आता युती तुटली तर माझं फक्त हे मत आहे का बाबा सगळं म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला न्याय भेटला। कारण की युतीमध्ये जे म्हणजे 20-30 जागा जे पदरात पडत होत्या तर युती तुटल्यामुळे म्हणजे सगळ्यांच्या पदरात भरून पडलं आणि सगळ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला। म्हणजे आता युती तुटली कुठेतरी आपण जोमानं कामाला लागणार निवडणुकीच्या अनुषंगाने 100%। कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यसम्राट आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, कारण की एवढा विकास झालेला 2.5 वर्षामध्ये म्हणजे खूप, तर मी म्हणते आम्हाला म्हणजे तोड नाही, आम्ही काही कोणा पक्षासोबत हे करत नाही, पण आम्हाला तोड नाही। कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढा म्हणजे काम झालेलं आहे, त्या कामाच्या याच्यावर आम्हाला नक्की धनुष्यबाण म्हणून आम्ही 100% विजयी होऊ। तर या होत्या काळ शारदाताई घुले ज्यांनी पक्ष कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं कुठेतरी उमेदवारी मिळावी म्हणून, परंतु आता कुठेतरी शिवसेनेची युती भाजपसोबतची तुटलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि कार्यकर्ते पुन्हा जोमानं लागतील अशी आशा यांनी व्यक्त केलेली आहे। मी रवींद्र सोडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।